तर शिवसेना आणि भाजपमधील सत्ता समीकरणामध्ये पुढचा टप्पा काय असेल पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेमध्ये आलाय। शिवसेना आणि भाजपमधील सत्ता समीकरणामध्ये पुढचा टप्पा नेमका काय असेल? याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेल्या दिल्लीतील भेटीकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष होतं। ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर महाराष्ट्रातील आगामी राजकीय रणनीती, केंद्रातील प्रतिनिधित्व आणि महायुतीतील शक्ती संतुलन यावर या भेटीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे। विशेषतः शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी मिळणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। शिवसेनेला केंद्रात योग्य स्थान देणं ही भाजपासाठी महत्त्वाचा राजकीय संदेश ठरू शकतो, कारण शिवसेनेचा पारंपरिक मतदार वर्ग आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद महायुतीच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे। कालच्या बैठकीमध्ये या खासदारांच्या सूचना, विकासाच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये अतिशय साधक वादक चर्चा, अति खेळीमेळीच्या वातावरणात झाली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये कुठलीही चर्चा कालच्या बैठकीत नव्हती। तर दिल्लीवारीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली असेल त्यावर एक नजर टाकूयात। केंद्रातील मंत्रिमंडळामध्ये मोठी जबाबदारी देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली असेल। महाराष्ट्रातील आगामी राजकीय रणनीती सुद्धा या बैठकीत ठरली असेल अशी शक्यता आहे। महायुतीतील समन्वय आणि जबाबदाऱ्यांचं वाटप सुद्धा झालं असेल। तर श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र असून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे। संसदेमध्ये त्यांची भूमिका, पक्षातील सक्रियता आणि संघटनात्मक कामकाजामुळे त्यांचं नाव केंद्रातील जबाबदारीसाठी चर्चेमध्ये येत राहिलंय। मात्र मंत्रिपद देताना केवळ एका व्यक्तीचा विचार होत नाही, मित्रपक्षांना दिलं जाणारं प्रतिनिधित्व, सामाजिक प्रादेशिक संतुलन आणि आगामी निवडणुकांचं गणित यांचाही विचार केला जातो। श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास त्यामागे काही राजकीय संदेश सुद्धा असू शकतो। काय नेमका संदेश असू शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिंदे कुटुंबाला राष्ट्रीय पातळीवर स्थान देणं हा पहिला संदेश यातून असेल। शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न यातून असणार आहे। तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याचा संदेश हा दिला जाऊ शकतो। तर खासदार श्रीकांत शिंदेंच्या संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। पक्षातील निर्णय, केंद्राशी समन्वय आणि महाराष्ट्रातील संघटनात्मक गरजा यांचा विचार करूनच पुढील पाऊल हे उचललं जाईल। एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा निर्णय केवळ कुटुंबातील राजकीय प्रगतीचा विषय नसून शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणामध्ये अधिक प्रभावी स्थान मिळवून देण्याचा प्रयत्नही असू शकतो। आपल्या मुलाला मंत्री करा एवढाच काही फक्त मागणी एकनाथ शिंदे निश्चितपणे करणार नाहीत। असं असतं की गृहमंत्री, ज्यांना क्रमांक 2चे राष्ट्रीय नेते म्हणजे मंत्री नेते म्हणून ओळखलं जातं, भाजपमधलेही आणि सरकारमधलेही, त्यांच्याबरोबरच्या भेटीचा तपशील काही सगळा उघड होणार नाही, अंदाजच वर्तवला जाईल। पण जेव्हा चर्चा होतात, मागण्या होतात, तेव्हा त्या काही छोट्या मागण्या होत नाहीत, एक व्यापक त्याच्या मागचा विचार केला जातो। त्यामुळे महाराष्ट्रातलं स्थान आपलं अधिक मजबूत करणं, आपल्या पक्षातही आणि एकूण महायुतीतही, हे आता एकनाथ शिंदे यांचा प्राधान्यक्रम असेल। त्यामुळे महाराष्ट्रात जर विस्तार करायचा असेल, 2029च्या निवडणुकीच्या जर रोडमॅप तयार करायचा असेल, तर आत्ता जे आलेले 6 किंवा अन्यही जे खासदार आपल्या बरोबर आहेत त्यांना जर काही एक चांगलं भूमिका स्थान मंत्रिमंडळाच्या निमित्ताने आणि अन्यही कारणामुळे देता आली, तर एकनाथ शिंदे बरोबर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर जाण्यातनं उपयोग होतो, मानाचं स्थान मिळतं, पाठबळ मिळतं, हा संदेश जाईल।